नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये जाहिरात आलेली आहे आणि या ठिकाणी भरतीसाठीची ही जाहिरात आहे। याबाबत सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, ही जी भरती आहे ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती आहे आणि याच्यामध्ये कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ अशा एकूण 7 पदांसाठीची ही भरती असणार आहे। याचे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते आपल्याला ऑनलाईन अर्ज 18/9/2024 पर्यंत हे काय करायचे आहेत, ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। याची जी काय ऑनलाईन अर्ज भरण्याची जी लिंक आहे ती तर तुम्हाला देण्यात आलेली आहे। ही गुगल फॉर्मची लिंक आहे, याच्यावरती जाऊन काय करू शकता, तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन भरू शकता। तुम्हाला या भरतीबाबत अधिक माहिती आवश्यक असल्यास तुम्हाला ही वेबसाईट देण्यात आलेली आहे, महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या भरतीबाबतची अधिक माहिती ही मिळवू शकता। आणि मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती बघा कशा पद्धतीने आहे, त्याची इथं प्रस्तावना देण्यात आलेली आहे की कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ अशा 7 पदांवर ही निवड होणार आहे। आणि वरचे जे 3 पद आहेत ते प्रतीक्षा यादीतील 3 पद आहेत, असे एकूण 10 पदांसाठीची भरती असणार आहे। कार्यालयीन सहाय्यक 6 पदे आहेत, त्याचं विभागनिहाय पद जे आहे ते इथं त्याचं वर्गीकरण देण्यात आलेलं आहे। विभागनिहायचं वर्गीकरण इथं देण्यात आलेलं आहे 6 पदांसाठीचं। प्रतीक्षा यादीत जे काही पद असणार आहेत त्यांचंही इथं तुम्हाला वर्गीकरण देण्यात आलेलं आहे। याच्यासाठी आपल्याला वयोमर्यादा किती आवश्यक आहे तर 30/9/2024 रोजी किमान 25 वर्ष आणि कमाल 40 वर्षापेक्षा अधिक वय नसावा असं इथं म्हणण्यात आलेलं आहे। नोकरीचे ठिकाण बघा कुठे आहे, तुम्हाला महामंडळाचे मुख्यालय मरासूम मुंबई या ठिकाणी तुमचं काय आहे नोकरीचं ठिकाण असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला वेतन किती दिलं जाणार आहे तर 25,000 रुपये ही तुम्हाला इथं सॅलरी देण्यात आलेली आहे। आता बघा इथं पात्रता काय आवश्यक आहे तर उमेदवारांसाठीची पात्रता बघा, कोणत्याही विद्यापीठातून तुमची डिग्री झालेली असली पाहिजे, ही पहिली अट आहे। दुसरी अट बघा काय आहे, तुमच्याकडे मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट हे तुमचं टायपिंगचं स्पीड असलं पाहिजे। GCC मान्यताप्राप्त परीक्षा केंद्रातून तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झालेला असलं पाहिजे। त्याच्यानंतर तिसरी अट बघा काय आहे, आपल्याला MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे MS वर्ड एक्सेलचे ज्ञान ही आवश्यक आहे। पुढची अट काय देण्यात आलेली आहे पाहित आपल्याला, कार्यालयीन सहाय्यक क्लर्क टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निमशासकीय शासकीय स्थापनेमधील किमान 3 वर्षाचा अनुभव असणं आपल्याला इथं आवश्यक आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता व अनुभव वित्त विभागासाठी जे आहे त्यांच्यासाठी काय काय देण्यात आलेलं आहे पहा, त्यांची जी बॅचलर डिग्री आहे किंवा MBA असणं आवश्यक आहे। बॅचलर डिग्री जी आहे तुमची अकाउंटिंग मधली असली पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचं टॅली प्राइम जे आहे त्याच्यामधील प्रॅक्टिकल नॉलेज असणं अतिशय आवश्यक आहे। आणि तुम्हाला इथं पूर्ण जे काही कॉम्प्युटराइज लेजर सिस्टीम आहे तेही माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचं ॲडव्हान्स नॉलेज तुम्हाला MS ऑफिस मध्ये असणं आवश्यक आहे आणि तुमची जी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्षमता आहे ती चांगली असले पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला GST TDS अंडर GST इन्कम टॅक्स वर्किंग लेजर अँड बँक रिकन्सिलेशनचं तुमच्याकडे नॉलेज असणं आवश्यक आहे। मित्रांनो, ऑडिट रिलेटेड ज्या काही क्वेरी असतील त्याही तुम्हाला इथं सोडवता येणं आवश्यक आहे। बघा इथं वित्त विभागातील पदाची कर्तव्य देण्यात आलेले आहे आपल्याला, तर तुम्हाला तिथं काय काय काम करावं लागणार आहे ते इथं देण्यात आलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला GST रिलेटेड वर्किंग असेल, TDS रिलेटेड वर्किंग असेल, त्याचबरोबर MIS चे रिपोर्ट असतील, कॅश फ्लो असतील किंवा बँकिंगचे जे काही मंथली सेल्स इनवॉइस आहेत ते इनवॉइस तुम्हाला जनरेट करता आले पाहिजेत। त्याचबरोबर तुम्हाला PT कॅशची ही एंट्री त्याच्यामध्ये करता आली पाहिजे। अशा पद्धतीचे जे काही काम आहेत ते तुम्हाला तिथं करावं लागणार आहेत। ऑडिट रिलेटेड ज्या काही क्वेरी आहेत त्याही तुम्हाला तिथं सोडवावं लागणार आहेत मित्रांनो। आणि पुढचं आहे संगणक तंत्रज्ञ, एक पदासाठीची जागा आहे, तिथं एकच पद आहे संगणक तंत्रज्ञानाचं।
बघा, संगणक तंत्रज्ञ यासाठीची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे की 30/9/2024 रोजी तुमचं वय किमान 26 वर्ष आणि कमाल 35 वर्ष असणं आवश्यक आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे BSc कॉम्प्युटर, BCA, BIT किंवा इक्वलेंट तुमची डिग्री असणं आवश्यक आहे। मिनिमम 3 वर्षाचा या ठिकाणी तुम्हाला याच्यासाठीही अनुभव आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश, मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। ॲडिशनल सर्टिफिकेट मागवण्यात आलेले आहे तिथं हार्डवेअर नेटवर्किंग, CCNA किंवा CCNPचं तुमचं सर्टिफिकेट ही असणं आवश्यक आहे मित्रांनो। हे ॲडिशनल क्वालिफिकेशन आहे। त्याचबरोबर तुम्हाला इथं सॅलरी किती दिली जाणार आहे, तर 35,000 रुपये ही तुमची सॅलरी असणार आहे। आणि तुमचं तिथं वर्क रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहेत बघा, की तुम्हाला डे टू डे काय हार्डवेअर रिलेटेड किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड ज्या काही प्रॉब्लेम येणार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला इथं हार्डवेअर रिलेटेड डे टू डे काय ऍक्टिव्हिटी आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत मेंटेनन्सचे ते सॉल्व्ह करायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला सायबर सिक्युरिटी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा ज्या काही असाइनमेंट आहेत त्या तिथं क्लिअर करायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला अँटीव्हायरस वगैरे अपडेट ठेवणं, टॅली सॉफ्टवेअरचा बॅकअप वगैरे घेणं, या सर्व गोष्टी तिथं तुम्हाला करावं लागणार आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर इथं तुमच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ही देण्यात आलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं इथं तुमच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेल्या आहे। तर ही जी काही भरती आहे ती भरती बघा कशा पद्धतीने अर्ज, या भरतीसाठी आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, तर ही जी तुम्हाला लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची, या लिंक वरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि ह्याची जे काय एक्नॉलेज येईल ते एक्नॉलेज काय करायची, हा जो ईमेल आयडी दिलेला आहे या ईमेल आयडी वरती तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे, ती जी काय एक्नॉलेजमेंट आहे त्याचा। आणि आपल्याला अर्ज करण्याची तारीख इथं देण्यात आलेली आहे की 6/9/2024 ते 18/9/2024 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकता। तर मित्रांनो बघा, इथं तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं असल्यास त्याचाही ऍड्रेस देण्यात आलेला आहे। पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कप परेड, मुंबई। आणि पिनकोड ही देण्यात आलेला आहे। तिथे तुम्हाला दूरध्वनी क्रमांक आणि फॅक्स क्रमांक ही देण्यात आलेला आहे। ज्यावेळेला तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे त्यावेळेला डॉक्युमेंट बघा काय काय लागणार आहे, तुमचा बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र, टॅलीचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर 2 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे तुम्हाला तिथं डॉक्युमेंट लागणार आहे। निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, तर निवड प्रक्रिया तुमचे जे काही प्राप्त कागदपत्र होणार आहेत त्याच्यानुसार तुमच्या कागदपत्र, अनुभव हे सगळं विचारात घेऊन तुमची निवड यादी तयार केली जाणार आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय केलं जाणार आहे, मुलाखतीची वेळ आणि दिनांक जो आहे तो ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचा ईमेल आयडी अचूक देणं अतिशय गरजेचं आहे। आणि टायपिंगची जी काही परीक्षा आहे ती ISM सॉफ्टवेअर वरती होणार आहे, मराठी आणि इंग्रजी या दोन्हीचीही, हेही तर लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। टायपिंग, मुलाखत, अनुभव या सर्वांचा विचार करून तुमची जी काही प्रतीक्षा यादी आहे फायनलची, ती फायनलची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे। आणि तुमची जी काही इथं निवड होणार आहे, निवड झाल्यानंतर तुम्हाला 1 वर्षासाठीचा इथं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे। 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टसाठीही तुमची भरती केली जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। तुम्हाला या भरतीबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।